बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून दागिने चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या LCB पथकानं अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना LCBच्या पथकाला माहिती मिळाली की एक संशयित महिला सांगली SD स्टँडच्या मागील परिसरात फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीनं आपले नाव मोनिशा मणिगोंडा, वय 28, राहणार जोलारपेठ, बाबूनगर, जिल्हा वेल्लोर, तामिळनाडू असे सांगितले. अधिक तपासात तिने मार्च महिन्यात मिरज SD स्टँडवर प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 10,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे जुबे आणि अंगठ्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार तसेच LCBच्या पथकानं सहभाग घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार, सपना गराडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर टेंगरे, अमर नरळे, दर्याप्पा बनगर, सतीश माने, संदीप नलवडे, विक्रम खोत, प्रतीक्षा गुरव, सुनीता शेजूळ, दुर्गा कुंबरे यांच्यासह पथकानं केली.